माझे छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यावर घ्यायचा विषय नाहीये, तो डोक्यात घेण्याचा ज्वलंत जिवंत आणि जाज्वल्य इतिहास आहे. नाहीतर महाराज मला आनंद वाटला हो. मी गावात आलो, आमचे अजयदादा असतील, सतीश भाऊ वाळके असतील, गणेश दादा असतील, हे सगळी मंडळी यांची सगळी टीम बघितली, मला खूप प्रचंड आनंद वाटला महाराज. नाहीतर सर काय होतं माहिती आहे का वाळके सर, जवळपास आम्ही शिवजयंतीच्या काळामध्ये 48च्या पुढं कार्यक्रम करतो. प्रत्येक वर्षीचं रेकॉर्ड आहे आमचं. तुम्ही 6 महिने म्हणले, माझं 3 वर्षापर्यंत पुढच्या तारखा बुक आहे शिवजयंतीच्या काळातल्या. आणि कथा ही खूप योगायोगानं झाली, नाही तर 7 दिवस ह्या काळात तर शक्यच होत नाही महाराज. मी ज्यावेळेस मला सांगायचं हे, मी ज्यावेळेस गावात उतरतो त्यावेळेस तरुण तडफदार मर्दमावळे असे आमच्याकडे येतात. बघा तुम्ही, आले मग त्यांचा ताव बघायचा. 3 रुपयाची चप्पल, 2 रुपयाचा बेल्ट, 2.5 रुपयाचा चष्मा, कुरतडेल केसाचं बिनमिशेचं, थोबाडात गुटकेची पुडी. आमच्या जवळ येतं पचकन पिचकरी मारताना आम्हाला म्हणतं, महाराज शिवचरित्र असं सांगा का अंगाला काटा झाला पाहिजे. त्याला म्हणावं लागत, दादा थोडा बाजूला थांब, तो आहे वासना महाराज 2 तास गुंगायला बसला, त्याला 2 तास बोलायचंय. हां, वस्तुस्थिती झाली हो महाराज. अहो काही काही ठिकाणी इतकी वाईट विचित्र परिस्थिती बघायला मिळते. गावात ढोल लावता, डीजे. आता आपली जयंती साजरी झाली, आता इथं फार मोठं डीजे लावला होता का? लावत नाही, लावायला पाहिजे हो. अहो लोक मला काही काय म्हणतात, महाराज तुमचे राजे प्रमोद महाराज, तुमचे महाराज असे वर्षातून किती वेळा जन्माला येतात हो, किती वेळा. गणेश महाराज, माझ्या राजांचं कार्य कर्तृत्व एवढं मोठं आहे की 365 पैकी 365 दिवस जरी जयंती साजरी केली तरी सुद्धा त्याचे उपकार कमी होणार नाही, एवढे उपकार त्यांचे हो. पण हात जोडून आता युट्यूबच्या माध्यमातून एक सगळ्या मावळ्यांना विनंती करतो, जयंती साजरी करायची ना, ढोल लावा, डीजे लावा, दुमत नाही, पण त्यावर गाणे कोणते लावायचे हा मात्र विचार करा. सर गावात आलो की ते गाणं चालू होतं, पप्पी दे पारोला. आता पारोचा आणि पप्पीचा आणि शिवजयंतीचा दादा काही संबंध आहे का? आहे काही संबंध? ते झालं महाराज. माग गाणं चालू होतं बघा, ते चक्रा नकरा शांताबाई. राजे विचार करत होते, माझ्या काळात धारव होत्या, सावित्री होती, हिरकणी होती, पण ही शांताबाई नेमकं कुठं होती बुवा? ते गाणं झालं. नंतर झालं, शालू झाली शांता झाली, आता कुणाचं नाव, अन्नाला बाबूराव, आता आला बाबूराव. राजे म्हणून तानाजी होता कोंढाण्याच्या किल्ल्यावर, मुरारबाजी होता पुरंदरावर, आप्पाजी होता, कर्तूजी होता, कोंडाजी होता, भीमाजी होता, भैरूजी होता, बहिरजी होता. हा बाबूराव नेमकं कोणत्या मोहिमेवर होता बुवा? म्हणजे याचं एवढं मोठं कर्तृत्व. माझ्या तानाचं गाणं नाही, माझ्या यसाजीचं गाणं नाही, माझ्या बहिर्जीचं गाणं नाही, या बाबूरावचं गाणं. म्हणजे नेमकं हा माझ्या काळात नसेल, संभाजी महाराजांच्या काळात असेल. राजे विचार करत असतील ना महाराज. वस्तुस्थिती झाली हो. आणि महाराज दारू पिऊन ढोल डीजे लावून मग महाराजांची जयंती साजरी करतो. हात जोडून एक नम्र विनंती करतो, माझे राजे फार मोठे, त्यांना मोठे करणारं तुम्ही आम्ही कोणीच नाही आहोत. पण दारू पिऊन वाईट वक्तृत्व करून माझ्या राजांचा अपमान करू नका. हात जोडून नम्रतेची विनंती आहे, नाही माझ्या राजांची जयंती साजरी करू नका, अजिबात करू नका. आणि एक सांगतो, जयंती साजरी करायची ना, कशी करायची? निर्व्यसनी करा, वाजून करा, नाचून करा, विचार आत्मसात करून करा. जयंतीच्या दिवशी सगळ्यांनी एकत्र या, माझ्या राजांच्या समोर जा, राजांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि महाराजांना सांगा, महाराज मी पुडी खात होतो, मी काय गुटखा खात होतो, तंबाखू खात होतो, आज तुमच्या चरणी नतमस्तक होतो, शपथ घेतो, ही फेकली पुडी, अरे शिवजयंती साजरी झाली. महाराज मी दारू पित होतो, गांजा पित होतो, पण आजपासून दारू गांजा पिणार नाही, ही घेतो शपथ, शिवजयंती साजरी झाली. महाराज मला कुठलंच व्यसन नाहीये, पण माझं अंतःकरण वाईट विचारानं भरलेलं आहे. महाराज मी वाईट विचारांचा त्याग करतो, झाली शिवजयंती साजरी. मला 100% खात्री आहे तुमच्या गावातल्या मुलांना कुठलंच व्यसन नसणार, नाहीच आहे, 100% खात्रीनं सांगतो. नाहीये ना, मग महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हा, प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरी जा, आपल्या आईच्या वडिलाच्या चरणी नतमस्तक व्हा, आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन शपथ घ्या, आई बाबा
महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आलो आहे. तुमच्या चरणी नतमस्तक होतो, शपथ घेतो तुमचा सर्वोत्तम मुलगा मी होऊन दाखवील, तुमची सर्वोत्तम कन्या मी होऊन दाखवील. जे अपेक्षित आहे त्या पदावर मी पोहोचेल. खरी शिवजयंती साजरी झाली, ती खरी शिवजयंती होईल आणि ती मात्र काळाची गरज आहे. हीच काळाची गरज आहे. आणि शिवजयंती कशी आहे? अरे माझ्या राजांची शिवजयंती कशी आहे? एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. दया दुधाचा गावरान तुपाचा अभिषेक त्या देवाला घालताना मी भरपूर लोकांना पाहिलं. सत्ता मिळवण्यासाठी दया दुधाचा गावरान तुपाचा अभिषेक त्या देवाला घालताना मी भरपूर लोकांना पाहिलं. पण अधर्माचा नाश होऊन धर्माचा विजय व्हावा, लोक माणसाच्या डोक्यावर सुखाचं छत्र नांदावं, यासाठी स्वतःच्या रक्ताचा विषय रायरेश्वराला घालणारा जगात एकच राजा झाला, एकच राजा झाला. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर, दादावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. आणि राजे कलेकले नाकार घेऊ लागले. 10 वर्षाचं राजांचं वय झालं आणि तत्कालीन परिस्थितीत राजांचं लग्नाचं वय म्हटल्यावर एखादी मुलगी तर बघणं गरजेचंच आहे. आणि म्हणून फलटणचे मुदुजी नाईक निंबाळकर यांची कन्या सईबाई मासाहेबांनी पाहिलं, डोळ्यात भरली. आणि पाहता पाहता 16 मे 1640 माझ्या सईबाई राणी साहेबांचा आणि शुभा राजांचा त्या पुण्यामध्ये विवाह संपन्न झाला. आनंदाला उधाण आलं. शहाजी राजांना वार्ता गेली, पण लग्नाला शहाजी राजे येऊ शकले नाही. शहाजी राजांना तिकडूनच परवानगी पाठवली आणि परत एक पत्र मासाहेबांच्या हातात पडलं, आपण शोभास घेऊन बेंगलोरला यावं. आणि मासाहेब शोभा राजांना घेऊन आता बेंगलोर प्रांती आल्या. 2 वर्ष त्या बेंगलोर मध्ये राहिल्या. शहाजी राजांना शुभा राजांच्या लग्नाला येता आलं नाही, म्हणून त्यांनी त्याच ठिकाणी मोहित्यांच्या असणाऱ्या सोयराबाई यांच्याशी राजांचा दुसरा विवाह केला. 2 वर्ष राजे त्या बेंगलोर मध्ये राहिले. आणि मासाहेब आणि शिवाजी राजे आता शहाजी राजांना बोलते झाले, आम्ही इथंच थांबायचं. पण त्याच वेळेस शुभा राजांच्या अंतकरणातलं स्वराज्याचं प्रेम राजांनी पाहिलं. आणि शहाजी राजे विचारते झाले, शुभा सांगा मला, हा सोन्याचा महाल तुम्हाला आवडेल
हे राजवैभव ऐश्वर्य आवडेल, हे सगळं आवडेल की सह्याद्रीचा दरा डोंगर कड्या कपाळी आवडतील. आणि त्यावेळेस माझ्या शोभा राजानं म्हणावं, आबासाहेब त्या पोपटाला सोन्यातल्या पिंजऱ्यामध्ये बंद राहण्यापेक्षा त्या सह्याद्रीच्या दऱ्या डोंगर कड्या कपारी केव्हाही आवडेल, केव्हाही आवडेल. आणि शहाजी राजांनी आज्ञा दिली, जिजाऊ साहेब आपण सुभाष घेऊन पुण्यात जावं. तुम्ही आणि आम्ही पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न तुम्ही आमच्या या शोभा राजांकडून पूर्ण करून घ्या. आणि शिवाजी राजांना जाताना काय दिलं, काय दिलं? अरे दिला एक भगवा ध्वज प्रभू श्री रामचंद्राचा. या भगवा ध्वजाखाली उभा करा हे स्वराज्य. दिलं एक छोटस मंत्रिमंडळ, तेच मंत्रिमंडळ पुढं अष्टप्रधान मंडळ म्हणून प्रसिद्ध झालं. आणि दिली एक मुद्रा, कोणती मुद्रा? प्रतिपचंद्र लेखेव वैर्दुष्ण वैष्णवंदिता शहासुन शिवस्तैष्या मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्र कले कले प्रमाण शहाजी पुत्र शिवबा तुमचं हे स्वराज्य वाढत जाईल आणि रयतेसाठी लोक कल्याणकारी होईल. दिला तो स्वराज्याचा मंत्र. आणि तो मंत्र घेऊन आता मात्र शहाजीराजे पुन्हा एकदा लाल महालात आले. तरणी बांडपूर पुन्हा एकदा मासाहेबांकडे यायला लागली. सगळी मावळी आता गोळा झाली. पुन्हा एकदा लाल महाल साजला गेला. घोड्यांना राजानं टाच मारावी. दड्या डोंगर कड्या कपारीत लागलेल्या सगळ्या पोरांना जवळ घ्यावं. अरे गेलेले होते शिवराजे, पण आले होते मात्र छत्रपती शिवाजी राजे. बुद्धिमत्ता घेऊन आले होते, कारण त्यांनी विजापूर दरबार जवळून बघितला होता. एकीकडे नाचगाणं आणि एकीकडे मात्र ह्या अशा गोष्टी. त्यांचं मन व्याकुळ झालं आणि घोड्यावर टाच मारून आता मात्र शहाजीराजे पुत्र छत्रपती शिवाजी राजे 12 मावळा दौडू लागले. आणि 14 वर्षाचे राजे एक 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 मावळा यायला लागला. यासाजी आला, आप्पाजी आला, कर्तोजी आला, कोंडाजी आला, भीमाजी आला, बैरजी आला, चिमणाजी आला, माझा तानाजी बाजी आला, बाजी जेधे. एक 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 मावळे यायला लागले. नळ नीळ जामवंत अजून यायचे बाकीच होते. आणि राजाने काय करावं, या सगळ्या पोरांना घ्यावं आणि यांना घेऊन दूर कुठेतरी जंगलात जावं. आतमध्ये काय चालू आहे कुणाला काही कळू नये म्हणून बाहेर झाडावर एक पोऱ्या उभा केला असायचा. राजे आतमध्ये पोरांना घ्यायचे आणि ढाल कशी चालवायची, तलवार कशी चालवायची, घोड्यावर कसं बसायचं, रेखीबीत पाय कसा अटकायचा, युद्धाचं प्रशिक्षण राजे द्यायला लागले. बाहेर कोणी येऊ नये आणि आलाच कोणी तर पोऱ्याला सांगितलं जायचं, तो कोण्याचा आवाज काढ, तुझा आवाज आला का आम्ही समजून जाऊ कोणीतरी अनोळखी आलाय म्हणून. त्या दिवशी शिवबा राजांचा खेळ असाच रंगात आला होता. राजे पोरांना प्रशिक्षण देत होते युद्ध कलेचं. तलवार कशी धरायची, ढाल कशी पकडायची, घोड्यावर मांड कशी ठोकायची. युद्धाचं प्रशिक्षण जोरात चालू होतं. झाड्यावर बसलेलं पोरग पाहत होतं आणि अचानक जंगलाच्या दिशेने एक 17-18 वर्षाचं अनोळखी शेला टांगाचं पोर येताना दिसलं. या पोरांना पाहिलं, पोरग अनोळखी वाटलं आणि त्या 8-10 वर्षाच्या पोरानं झाडावरून उभे हुक मोराचा आवाज काढला. उभे हुक मोराचा आवाज राजांनी ऐकला. अरे अरे कुणीतरी अनोळखी आलंय. तलवारी दांडपट्टे भाले लपून ठेवा, लपून ठेवा, विट्टू दांडू काढा, विट्टू दांडूचा खेळ सुरू करा. आणि पोरांनी विट्टू दांडूचा खेळ सुरू केला. त्यापर्यंत ते पोरग जंगलाच्या द्वाराजवळ आलं होतं. 10-15 वर्षाचं, 15-16 वर्षाचं हे रांगडं पोरग आणि 8-10 वर्षाचं ते बसलेलं पोरग ते टपदिशी खाली पडलं होतं. 8-10 वर्षाचं त्या रांगड्या पोराला दमात घेऊन विचारत होतं, कोण रा तू आणि कुठून आला सा आणि कशा पाय आला सा. आणि हे 15-16 वर्षाचं पोरग ते 8-10 वर्षाच्या पोराला सांगत होता, म्या रामोशाचा हायजी. काय काम काढलंस र? काय नाही, राजासनी भेटायचं हाय. राजासनी काय काम? तो काय नाही, मी ते राजासनीच सांगन. आणि तसं ते पोरग म्हणत, तू थांब हातात, मी राजासनी सांगावं धाडून येतो. आणि ते पोरग आतमध्ये गेलं. राजो काय रे? कोणतरी बाहेर रामोशाचा पोरे आलाय. काय म्हणतो? तो मासनी भेटायचं. काय काम काढलं? तो म्हणतो मी तो मास्तेच सांगन म्हणतो. राजे म्हटलं असं, बरं पाठव त्याला. ते पोरग बाहेर गेलं. पुण्याचं पोरग बाहेर गेलं. त्या 10-12 वर्षाच्या 15-16 वर्षाच्या पोराला म्हणालं, जाय तुला राजाने बोलिवलंय. आणि ते पोरग गेलं. राजे म्हणाले, काय रे कशाला आलास? काय नाही राज, मला बी घ्या की तुमच्या खेळात.
राजे म्हटले तुला काय येतं? राज मला सगळं येतं. असं मग काय विट्टू दांडाचा खेळ खेळायचा काय? ये खेळायला. तसं ते पोरग म्हणलं राज विट्टू दांडूचा खेळ नाही. मग कोणता रे? राज तुमचा ढाल तलवारीचा दांडपट्ट्याचा खेळ. आणि राजा आश्चर्यचकित नजरेनं पाहू लागले. तुला कसं कळालं आम्ही जंगलामध्ये ढाल तलवार दांडपट्ट्याचा खेळ खेळतो म्हणून? तसं ते पोरग म्हणाल राज मला समज ठाव हाय. राजे म्हटले पण येतं काय तुला? राज मला सगळं येतं. सगळं म्हणजे रे? राज दांडपट्टा चालवतो, तो तलवार धरता येते, घोड्यावर मान ठोकता येते, सगळं येतं राज. राज नक्कल कुणाची बी करतो, आवाज कुणाचा बी काढतो, यशांतर त्याला असं करतो राज की तुम्ही मी सुधी पळाली करताय, असं असं यशांतर करतो. राजे म्हटले असं? राजाने बघितलं, वाटलं पटलं माणूस कामाचा. राजे म्हटले अरे मग तर ठीक आहे, ये आताच ये, द्या रे यसाजी, द्या याला तलवार. तसं पोरग म्हणा राज आज नका. का रे? नाही वाईज बापासनी सांगावं धाडतो, उद्या येतो की राज. राजे म्हटले ठीक आहे, ये उद्या याच वेळेला. पोरग गेलं 10-12 पावलं दूर. आणि सगळ्यांनी मावळीने अस्त्र शस्त्र काढली. जे प्रत्येकाच्या हातात दाल तांदवाल पटवा, ज्याचं त्याचं शस्त्र घेतलं. प्रशिक्षणाला सुरुवात झाली. ते पोरग 10-12 पावलं गेलं, थांबलं आणि परत माघारी आलं. राजे म्हटले का रे, का आलास? राज एक सांगू का जी? बोल. नाही तुम्ही झाडावर कोणी अनोळखी आला म्हणून एक पोऱ्या उभा केला. बरं मग त्याला सांगा म्हणावं या दिवसात मोर वळडत नाही. नाही म्हणजे एखादा अनोळखी यायचा आणि जाणता राहायचा आणि त्याला कळायचं या दिवसात मोर वळडत नाही, तर मोराचा आवाज आला कुठून? राज आईत जाऊन जाता, राज आईत. राजाने पाहिलं, राजांची नजर विस्पारली आणि राजे बोलते झाले थांब 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 थांब, काय नाव म्हटलं रे तुझं? तसं ते पोरग म्हणाल म्या म्या रामोशाचा बहिर्जी, बहिर्जी नाही काय म्हणाव. राजे म्हटले बहिर्जी ये. अरे हा तोच बहिर्जी, स्वराज्याचा 6000 मावळ्यांचा गुप्त हेर प्रमुख झाला. अफजल खान कुठून येणार, कसा येणार हे अफजल खानाला माहित नव्हतं. हे बहिर्जी नाईकाला मागत माहित होतं. राजे आग्र्याच्या भेटी 1500 किलोमीटर पर्यंत गेले. पण कोण कुठं कसा काय करतो, काय वागतो, काय नियोजन हे आमच्या बहिर्जी नाईकाला माहिती होतं. अरे मिठाऱ्याच्या पेटातून माझे राजे निसटले, अचूक नियोजन माझ्या बहिर्जी नाईकांना केलं होतं. महाराजांनी सुरत लुटली, पण त्या सुरतेमध्ये कोणत्या घरामध्ये कोणत्या पायरी खाली किती सोनं दडलंय हे तिथल्या माणसाला माहित नव्हतं. ते माझ्या बहिर्जी नाईकाला माहिती होतं. स्वराज्याचं हेर खातं एवढं पाठबळ पक्क होतं, म्हणून तर हे स्वराज्य उभं राहिलं. अरे माझ्या शंभू राजांच्या काळात बहिर्जी नाईक नसावे, नाहीतर माझ्या शंभू राजांपर्यंत पोहोचायची कोणी हराम्याची हिम्मतच झाली नसती. एवढं सक्षम बहिर्जी नाईक हेर खातं प्रमुख होतं. राजाने तो हिरा घेतला, स्वतःच्या जिरेटोप्यात रोवला. राजे निघाले, कुस्तीचा आखाडा पाहिला आणि कुस्ती खेळणारा एक तरण्या बांड पोऱ्या पाहिला, चितपट करत पाठ लावणारा. राजाने जवळ घेतला, पाठीवर थाप टाकली. नाव काय रे तुझं? यासाजी. यासाजी कंक. राजे म्हटले येतो स्वराज्यात. अरे यासाजी आला आणि कुतुबशाहीच्या हत्तीला डायरेक्ट जाऊन भिडला. तो स्वराज्याचा मावळा झाला. महाराजांनी पाहिलं, एक पोरय बिरबिऱ्यासारखा दांडपट्टा घेऊन बांगवर लढत होता. अरे दांडपट्टा बिरबिऱ्यासारखा भिरत होता. राजांची नजर विस्तारली, कोण? राजे. जीवा. जीवा महला हाय ती राज. राजे म्हटले बोलवा. जीवा येतोस का रे आमच्याकडं? राजो काय करावं लागल? काय नाही, खायचं प्यायचं आणि झोपायचं आणि कुणी आडवा आला तर फक्त कापायचं, बाकी काहीच करायचं नाही. अरे तोच जीवा आला ज्या वेळेस माझ्या राजानं कृष्ण अफजल खानाचा कोथळा प्रतापगडाच्या पायथ्याजवळ काढला. लपलपता दांडपट्टा घेऊन सय्यद बंडा धावला. त्याच वेळेस त्याच्या चपळाईनं 10 फूट उंच उडी घेतली आणि त्या सय्यद बंडा 7 वरच्या वर केलं आणि होते होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी. एक एक हिरा निवडला. अरे धाड दिपाड दे हाचा धावबंद मागं लागले. दगड फेकून मारू लागला. अरे दगड कमी पडले म्हणून झाड उपटून फेकू लागला. भावबंद मागं लागले. पळू लागला. पळता पळता शेंडी मेंढी बकरू पावन भावबंदावर फेकून मारावं. हे 5-50 भावबंद
ह्यो पुढन भाऊ बन माग, ह्यो पुढन भाऊ बन माग. एक नस्सर घोडं त्यांना पाहिलं, आले जवळ भाऊ बन घोडं फुरफुरलं. या रांगरेड्या ताकदीच्या पठ्ठ्यानं काय करावं, डायरेक्ट घोड्याखाली घुसला. घोड्याचे असे दोन्ही टांग घेतले, नस्सर घोडं भाऊ बंदावर फेकून मारलं. वार्ता राणाच्या राजांच्या कानावर गेली. राजे म्हणाले, अरे कोण पराक्रम, काय नाव? राजा म्या संभाजी कावजी कोंढाळकर म्हणतात या धडाला. तो संभाजी कावजी कोंढाळकर, अफजल खान मारल्यानंतर त्याची नडी छाटून आणणारा हा कोंढाळकर. अशी एक मावळी माझ्या राजानं आता सरजात मध्ये यायला तयार केली होती. एक मावळी यायला लागली. आणि अशाच वेळेस सगळ्या मावळ्यांना माझ्या राजानं घ्यावं, रायरेश्वराच्या त्या मंदिरात न्यावं आणि सगळ्या मावळ्यांना सांगावं, आता आपल्याला आपलं राज्य उभं करायचंय, स्वतःचं स्वराज्य उभं करायचंय. आता आपल्याला स्वराज्याची शपथ घ्यायची. आणि पाहता सगळे मावळे त्या रायरेश्वराच्या मंदिरात गेले. बेल भंडारा उधाळला. आणि माझ्या राजानं 15 एप्रिल 1645 स्वतःचं बोट कापलं आणि स्वतःच्या रक्ताची धार रायरेश्वराच्या पिंडीवर वाहिली आणि उद्गारणे झाले, हे सर्व साक्षी वैदेश्वर, पहिला आणि शेवटचाच रक्ताचा अभिषेक आता आमचा. यानंतर अभिषेक होईल तो यवनांच्या रक्ताचा, शिव शिव शंभो शंकरा, शिव शिव शंभो शंकरा. पटकन बोले बाबा तेरे दरबार में जो आते हैं, बोले शंकर तेरे दरबार में जो आते हैं, झोलियां भरते खाली नहीं हो जाते, झोलियां भरते खाली नहीं हो जाते, झोलियां भरते खाली नहीं हो जाते. बोले बाबा तेरे दरबार में जो आते हैं, बोले शंकर तेरे दरबार में जो आते हैं, झोलियां भरते हैं खाली नहीं हो जाते, झोलियां भरते हैं खाली नहीं हो जाते, झोलियां भरते हैं खाली नहीं हो जाते. आणि दर्या डोंगर कऱ्या कपरीत आता मावळे फिरायला लागले. घोड्यांच्या चापात चहू मुलकी फिरायला लागल्या. राजा स्वराज्य करणार हे रयतेला कळून चुकलं. आणि हा तोच महाराष्ट्र आहे. अरे कसा आहे हा महाराष्ट्र? महाराष्ट्र म्हणजे मावळ मातीचा महाराष्ट्र, शक्तीच्या तिराचा, भक्तीच्या पहिलं तिराचा महाराष्ट्र. माती तुमसणाऱ्या तेजोमय रतीला कुंकुम करणं कसं, दगदग इतिहास घेऊन पेटणारा महाराष्ट्र, तुलादी छत्रातील जीवाला पेटवणारा महाराष्ट्र. गरजा महाराष्ट्र मनत स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान, जगदंबा पोट उगात घेऊन दोन दुमणाऱ्या वादळाचा माझ्या शोभांचा महाराष्ट्र. अरे पण हाच महाराष्ट्र पौडला होता निश्चित लागलेल्यासारखा. नव्हता शिव धर्माचा अभिमान की स्वराज्याचा स्वाभिमान. कसा व्याकुळा गेला होता. आणि दिल्लीतील लोळ सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जे झोपले होते ते माझ्या राजानं जागे केले. जे जागे होते त्यांना बस्त केलं, जे बसते झाले त्यांना उभं केलं. उभे होते ते चालते गेले, ते चालते गेले त्यांना पळायला लावलं. अरे जे पळायला लागले त्यांच्या हातावर स्वतःच्या भगवानीच्या आणि पाहता आता मात्र मावळा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. कृष्ण कोयना बदला गोदावरी, एक बनाते भरती पाणी मारी चाला गई.
माझ्या राजाने इथल्या मनामध्ये पेरला आणि इथली आता करणे बांड मर्द मावली तर हातावर गर्दन करून छान छानपणे उभी राहिली. हे स्वराज्य उभं राहावं मंत्र प्रत्येकाच्या अंतःकरणात भिनला गेला आणि अशातच एका पाटलानं एका पोरीच्या आबरूवर हात घातला. वार्ता राजांच्या कानावर गेली. अरे जिथं श्री म्हणजे हिंदूंच्या देवाऱ्यातली देवता आहे, श्री म्हणजे हिंदूंच्या देवाऱ्यातली देवतांच्या देवतेच्या पदराला हात घालणाऱ्याचा होतो चौरंगा महाराष्ट्रात तोडायाचे हात तोडायाचे पाय. वार्ता पाहता पाहता चौ मुलकी पसरली गेली. जो कोणी स्त्रीवर अत्याचार करेल मग स्त्री स्वधर्माची असो नाही तर परधर्माची असो, स्त्री म्हणजे हिंदूच्या देवाऱ्याची देवताच आहे. अरे जिथं बाईवर बळजबरी करणाऱ्याची सत्ता तो तर एक नरक. अरे कळू महाराष्ट्राला बाईवर वाईट नजर त्याचा चौरंगा होतो महाराष्ट्रात आणि कळू लागला इथल्या रयतेला स्वराज्य आणि सुलतानशाहीतला फरार. रयत निघाली, बारामुल्की बातमी पोहोचली. यो राजा माया आईचं रक्षण करायला निघाला. यो राजा माया बहिणीचं रक्षण करायला निघाला. यो राजा माया बायाचं रक्षण करायला निघाला सा. आणि इथली माय माऊली बोलायला लागली पिढा पिढा टळू दे, बळीचं राज्य उभं राहू दे, बळीचं राज्य मिळू दे. रयतेला आनंद झाला आणि इथली पूर्ण बाय बोलायला लागली ए आई ए दादा आता माझ्या आबरूचं रक्षण करणारा माझा पाठी राखा माझा भाऊ आता हे स्वराज्य उभं करायला निघाला. ए दादा जा हो माझ्या राजांचा शिलेदार, ए भाऊ जा हो माझ्या राजांचा मावळा. आणि पाहता पाहता हजाराच्या वर आता फौज फाटा माझ्या राजांकडे यायला लागला. राजाने जावं 12 मावळात फिरावं. त्या दिवशी सारा लवाजमा लोहगाव जवळ आला आणि अशातच विनेचा झणकार माझ्या शिवरायांच्या कानावर पडला. मृदंगाची थाप आणि विनेचा झणकार कानावर पडला.